So you must try this. Hello guys, today we are going to do the meal prep for our morning routine. तो आपण आता meal prep करणार आहोत ओट्सचा मील सोबत. त्यामध्ये मी हे करून ठेवलं आहे, मला वाचून दाखवतो. 25 ग्राम ओट्स, 200 ml मिल्क और दही इज ऑप्शनल, बट दहीसोबत खूप चांगलं लागतो. मी ओट्स योगा बारचे वापरतो किंवा पिंटोला पण खूप चांगलं आहे, ते पण वापरू शकतो तुम्ही. 25 ग्राम ओट्स हे वापरू शकता, नाहीतर मग हे वाले हे पण खूप चांगलं लागतं. नंतर मग मिल्क किंवा दही. नंतर 5 आल्मंड्स, लिमिटमध्ये खायचं असतं. आल्मंड्स आहेत आणि काजू पण आहेत, ते काजू जरा संपलेत आपल्याकडचे. कॅश्यूज, सो 5 आल्मंड, 2 कॅश्यूज, 1 डेट. यू वॉन्ट कम ऑन डेट, नॉट दॅट डेट, दिस डेट. नंतर रेझिन्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ते आपल्या मीलमध्ये चव आणतात. मी हेवाले वापरतो ब्लॅक रेझिन्स तुमच्या ह्याने टाकू शकतो, तुम्हाला पाहिजे तेवढे. आणि अंजीर पण इज इम्पॉर्टंट. मी हावाला पॅकेट वापरतो अंजीरसाठी. अंजीर तुम्ही 1-2 अंजीर तुकडे करून टाकू शकता. आणि नंतर बनाना, 1 बनाना. इज दिस टू इनफ? आणि वे प्रोटीन इज ऑप्शनल. तुम्ही जर जिमला जात असाल तर वे प्रोटीन वापरा वेट लॉससाठी. आणि जर तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर तुम्ही मास गेनर वापरू शकता. मी ॲटोमचा वापरतो वे प्रोटीन. बस एवढंच आहे. हां, आणि तुम्ही हे पण वापरू शकता, हे काय तुम्हाला कळलं का? पॉपकॉर्न नाही आहेत, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा काय आहे. तुम्हाला आता मिल्क प्रेप करताना दाखवतो कसं करतात ती. फर्स्ट स्टेप आहे, तुम्हाला हे घ्यायचं ओट्स 25 ग्राम. आणि 25 ग्रामचा हा हे आहे, तर त्याला बाउल आहे माझा, 2 बिग बाउल आहे ना, बट टाकायचं पहिले हे. नंतर मग प्रोटीन घ्यायचं, प्रोटीन टाकायचं. पहिले प्रोटीन, ओट्स आणि दही मिक्स करून टाकायचा. त्याने काय होतं, जेव्हा आपण मिक्स करायला जातो ना, मग ते चांगला मिक्स होतं त्यांचा. बोला. नंतर मग दही ॲड करायचा. दही आणि हे सगळे नट्स वगैरे आहेत ना, ते एकदम लास्टला ॲड करायचे, कारण मग ते वरती दिसायला चांगले दिसते. And I mix it well guys, because this is gonna taste very good. Some guys don't like the taste, but it doesn't matter what it tastes, it matters how healthy it is. जर मिक्स करायचं एकदम चांगलापणे, सगळं मिक्स झालं पाहिजे. हे असे गाठी राहतात, ते पण चांगले असतात खायला. मिक्स वेल इनफ झालेला आहे. त्यानंतर मग आपण एक थोडं ॲड करत जाऊ. तर गाईज तुम्हाला दाखवतो, अंजीर आहेत, डेट आहेत, बदाम, काजू संपले माझ्याकडचे, ब्लॅक रेजिन आणि ह्याला काय बोलतात ते विसरले मी. पण हे सगळं आता एक करून टाकायचं आहे त्यामध्ये. तर ऑलमोस्ट डेकोरेशन झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यावरती आता आपण केळा टाकणार आहोत कापून. तुम्हाला केळा कापायची पण एक ट्रिक दाखवतो. आणि त्यावरती सीड्स पण टाकणार, चिया सीड्स आणि पंपकिन सीड्स माझ्याकडे आहेत, ते पण टाकणार. तुम्हाला त्याआधी दाखवतो केळा कापायची, म्हणजे मिलमध्ये टाकायची पद्धत. पहिले एक साईड कापायचा, नंतर चम्मच घ्यायचा एक, नंतर इथून असं कापत जायचा.
मग एकदम परफेक्टली हे पडतो. सो द मील इज ऑलमोस्ट रेडी. बस आपण त्यावरती चिया सीड्स गार्निश करणार आहोत. गार्निश आणि त्यानंतर आपल्याकडे पंपकिन सीड पण गार्निश करू आपण. काहीच हे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या डेली रुटीनमध्ये, कारण याच्यातून तुम्हाला भेटेल हाऊ मच प्रोटीन. 350 कॅलरीज भेटतील तुम्हाला आणि ऑलमोस्ट 30 ग्राम्स ऑफ प्रोटीन भेटेल जर तुम्ही प्रोटीन ओट्स आणि प्रोटीन शेकचा पावडर ॲड केलात तर. सो यू मस्ट ट्राय दिस. जर तुम्हाला एक टेस्ट करून बघणार आहे कसा टेस्ट येते. त्याला वेल मिक्स वेल करायचा आहे. ऑसम. ह्यात तुम्ही ग्रेप्स टाकलेत ना अजून चांगली चव येईल. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी.